आज या ठिकाणी बोलता महाराष्ट्रच्या माध्यमातून मी सर्वप्रथम बोलता महाराष्ट्र यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आम्ही या ठिकाणी उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग कार्यालय परतूर या कार्यालयात एक साहेबांना निवेदन सादर केलं। जनसुरक्षा कायदा रद्द करण्याबाबत असा याचा विषय आहे की जो राज्य सरकारने हा कायदा पास केलेला आहे तो अत्यंत सर्वसामान्य लोकांच्या अडचणीचा आहे, म्हणून हा कायदा रद्द करावा असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने कपिल भैया आकात यांच्या नेतृत्वात आम्ही हे निवेदन सादर केलेले आहे। तरी आमची राज्य सरकारला विनंती आहे की असा अडचणीचा कायदा हा रद्द करावा। धन्यवाद। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला जे संविधान दिलं व त्या संविधानाअंतर्गत भारताच्या नागरिकाला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारं विधेयक महाराष्ट्र शासनानं जनसुरक्षा कायद्याखाली आणलं आहे। या कायद्यामुळं नागरिकाच्या मूलभूत हक्कावर बाधा येणार असून विरोधकाच्या आवाजाची मुस्कटदाबी होणार आहे। तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या विधेयकाच्या विरोधात आज उपविभागीय अधिकारी साहेब यांना हे आम्ही निवेदन दिलं व हे विधेयक तात्काळ रद्द करावं अशी आम्ही मागणी करीत आहोत। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय हिंद। आज आम्ही राष्ट्रवादी शरद पवार गट परतूर शहर यांच्या वतीने आम्ही आज उपविभागीय अधिकारी परतूर यांना जो महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा कायदा जो मंजूर केलेला आहे तो कायदा रद्द करण्यात यावा व विरोधकांची जी मुस्कटदाबी भविष्यात केली जाऊ शकते किंवा या कायद्याचा जो गैरवापर होऊ शकतो तो भविष्यात होऊ नये यासाठी हा कायदा तात्काळ शासनाने रद्द करावा। आम्ही परतूर कपिल भैया आकात यांच्या नेतृत्वाखाली परतूर शहरातील आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही SDM साहेबांना निवेदन दिलेलं आहे व SDM साहेबाच्या मार्फत शासनाला हे निवेदन जाईल व शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी व हा कायदा रद्द करावा अशी आम्ही शासनाला सुद्धा विनंती करत आहोत। धन्यवाद।